दिवस राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा हा अंदाज देण्यात आलाय। धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा राज्यात भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण निर्माण झालेलं आहे। काही ठिकाणी तर वाटत होतं पाऊस गेला की काय, आज थोडासा पाऊस बंद झाल्यासारखं वाटत आहे। मात्र त्या भागात देखील 2 ते 3 तासानंतर तुफान पाऊस झाल्याचं बघायला मिळालं। मात्र आता राज्यामध्ये सध्या स्थितीला तुफान पाऊस काही ठिकाणी सुरू आहे। मात्र सध्या स्थितीला काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी पाऊस जी आहे ती बंद झाल्यासारखं वाटत आहे। मात्र पाऊस अजून बंद झालेला नसून आता पावसाचा अजून मोठा अलर्ट बघायला मिळत आहे। पुढच्या 2 तासात ज्या ठिकाणी सध्या पाऊस नाही असं वाटत आहे त्या ठिकाणी 2 तासात भयानक पावसाचं आगमन होणार असून तीव्र मुसळधार पावसाचे ढग आता सरकत चाललेले आहेत। एक मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्यांमुळे ढग त्या भागामध्ये आता दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह इकडे बघा तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। अति मुसळधार पावसाची शक्यता असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचं आहे। आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कुठे मुसळधार पावसाचा अंदाज आहे, सर्व काय बघणार आहोत। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। व या त्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे जर तुम्ही नवीन आत्ताच चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजची रोज हवामानाची ताजी बातमी या चॅनल वरती बघायला मिळणार आहे। व तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, त्याचा सर्वांचा अंदाज आपण या वरती देणार आहोत। आता कोणत्या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे, सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तसेच एक अजून काम करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते पण सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची देखील हवामानाची माहिती देऊयात। इकडे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या आमच्या जिल्ह्यात कसा अंदाज राहील। आता सर्व अंदाज देणार आहोत। तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। तर या ठिकाणी बघा आता मोठा बदल वातावरणामध्ये झालेला असून भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे। यामध्ये पाऊस आता नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस येत्या 2 तासामध्ये सुरू होईल। काही ठिकाणी आता भयानक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यातच इकडे बघा उत्तर साईडचे काही भाग आहेत, धुळे, नंदुरबार, येत्या 2 तासात अति भयानक पावसाचा अंदाज असून प्रचंड मुसळधार पावसाचे आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं ठरेल। भयानक पाऊस 2च तासामध्ये या ठिकाणी आपला धुमाकूळ घालणार आहे। काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला काही असे भाग दिसत असतील की त्या ठिकाणी तुफान पाऊस सुरू आहे। यामध्ये बघा नांदेडला खूप मोठ्या प्रमाणात आभाळ आलेला आहे, त्या ठिकाणी पाऊस झाला। त्यानंतर इकडे नाशिकचा भाग, या ठिकाणी सध्या भयानक पाऊस सुरू आहे, नदी नाले तुडुंब वाहत आहेत। मात्र अजून पण पाऊस काय बंद होण्याच्या मार्गावरती दिसून येत नाहीये। यामध्ये इकडे सिन्नर, त्रिंबक, निफाड, कपरडा, जव्हारचा भाग असेल, इगतपुरी, त्यानंतर इकडे मेन नाशिक सिटी असेल, या ठिकाणी सतर्क राहा। नदी नाले वाहतील, शेतामध्ये पाणी साचेल। काही ठिकाणी अधिक पाऊस झाल्यामुळे नदीचे पाणी शेतामध्ये शिरू शकते किंवा नदीच्या किनारी काही जर मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या वस्तू असतील, पाईप असतील, मोटर पंपाची काही साहित्य असतील तर ते आसपास कुठेही ठेवू नका, कारण अडचण येऊ शकते। कारण पुराचा मोठा धोका हा आपल्याला नदीच्या काठी आता बघायला मिळणार आहे। खूप तुफान पाऊस आता ओसरणार नाही तर अजून जोर वाढणार आहे। काही जिल्ह्यामध्ये तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला, हा पाऊस आता किती दिवस आहे, अजून किती दिवस राहणार आहे व येत्या 3 तासात आता कोणत्या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचं वातावरण सरकत आहे, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगत आहे। आता फक्त लक्ष देऊन बघा, यामध्ये नाशिक जिल्ह्यात पण तुफान पाऊस पडणार आहे। एक मोठं पावसाचं क्षेत्र काही जिल्ह्यांकडे आता सरकलेलं आहे, त्यामध्ये कोणत्या आता सर्वाधिक पाऊस पडेल। तर चला आता जिल्ह्यांचा अंदाज बघूयात। तर आता लक्ष व्हिडिओ बघा, खूप मोठी भयानक परिस्थिती निर्माण होत असून तुफान पावसाचा अंदाज आपल्याला राज्यभरामध्ये बघायला मिळत आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचं आगमन हे आपल्याला होतानाचं चित्र दिसत आहे। यामध्ये इकडे बघा नाशिकला महापुराचा आता धोका असून आता मोठा प्रलयकारी पाऊस बघायला मिळत आहे। यामध्ये इगतपुरी, सिन्नर, कोपरगाव, येवला, नाशिक, त्रिंबक, जव्हार, वाडाचा भाग असेल। अति तुफान पावसाचा अंदाज असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे। तुफान पावसाची हजेरी या भागामध्ये लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहायचं आहे। त्यानंतर इकडे कोडोलीचा भाग असेल, कापरडा, वाणीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। विजांच्या कडकडाटासह भयानक परिस्थिती निर्माण होणार असून तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। इकडे बघा तालवेड, येवलाचा भाग असेल, मालेगावचा भाग असेल, वाणी, निफाड, नाशिकचे भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय तुफान पाऊस की आता पाऊस बंद झाल्याचं दिसत आहे। भागातील पाऊस 2 ते 3 तास झालं उघडलेला आहे, त्यामुळे आमच्या भागात पाऊस यायचा नाहीये। मात्र नाही, आता मोठा बदल होऊन एक तुफान पाऊस 100% येणार आहे। तीव्र पावसाळी वातावरण काही जिल्ह्याकडे खूप वेगवान
गतीने आता येत्या 2 तासात दाखल होणार आहे. ज्याही जिल्ह्यात ते पावसाचं वातावरण दाखल होईल त्या ठिकाणी अतिवृष्टी 100% होणार आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहणार आहेत. त्यामुळे सर्वांनी अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे. तर चला यामध्ये आता कोणत्या जिल्ह्याकडे मोठं पावसाचं वातावरण सरकत आहे, आणखीन कोणत्या जिल्ह्यात 2 तासात तुफान पावसाचा अंदाज आहे, त्या जिल्ह्यांची नावे बघूयात. तर इकडे बघा आता मोठा बदल आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये इकडे बघू शकता भाग आहे वैजापूरच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता 2 तासात आहे. सकाळी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. यामध्ये वैजापूर, येवला, कोपरगाव, सिन्नरचे भाग असतील अतिशय भयानक पाऊस झालेला. या ठिकाणी सतर्क राहावे. तसेच मनमाड, तालवेड, कमनड, चाळीसगावचा भाग असेल, वाणी, नाशिक, निफाडचे भाग विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह धो पावसाचं आगमन होणार असून शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे. विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस येणार आहे व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे ही परिस्थिती बहुतांश भागात बघायला मिळू शकते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहत चला व आता काळजी घ्या. काही ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक राहणार असून भयानक पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळत आहे. त्यामुळेच तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे व सतर्क पण राहावं लागणार आहे. कारण हे पावसाळी वातावरण खूपच तीव्र, अतिशय जास्त तीव्र आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सतर्क राहावं लागतं. तसेच इकडे उमरखेड असेल, बसमत, पूर्णाचे भाग असतील, परभणी, पाथरीचे भाग असतील 2 तासात अति मुसळधार पाऊस बघायला मिळेल. नांदेड, भोकर, भैंसाचा भाग, बसमत, पाथरी, माजलगाव, सेलू, गंगाखेडचा भाग असेल. याही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह बसवाचं एक मोठं पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे. आता मोठं जी भयानक स्वरूपाचं वातावरण आहे ते फक्त आणि फक्त 2 तासामध्ये आता राज्याला पूर्णपणे वेढा घालणार असून नदी नाल्यांना पाणी होईल अशा प्रकारचा मुसळधार पाऊस काही ठिकाणी घरामध्ये पाणी नदीचे जाऊ शकते. जर नदीच्या आसपास कुठे थोडे अंतरावर घर असेल तर त्या ठिकाणी सतर्क देखील राहावे लागणार आहे. कारण ही स्थिती बीड जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. अक्षरशः नदीचे पाणी घरापर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क देखील राहायचं आहे. तर चला आता पाऊस पडणारे कोणते पुढचे जिल्हे आहेत व सध्या इकडे बघा काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आता जो मुसळधार पाऊस सुरू आहे ना तो पाऊस आता पुढच्या जिल्ह्यांकडे सरकणार आहे. यामध्ये आता 18 जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचं आगमन पुढच्या 2 ते 3 तासात होणार आहे. नेमके आता पुढचे कोणते 18 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला पाहूयात. तर इकडे बघा आता खूपच भयानक स्वरूपात वातावरणामध्ये आपल्याला 100% दिसतच आहे. यामध्ये इकडे बघा मोठी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली असून परभणी, पूर्णा, बसमत सध्या काय वाटत आहे पाऊस उघडलाय, आता काय पाऊस येणार नाहीये. मात्र तसं नसून या ठिकाणी बसमत, पूर्णा, सेलू, परतूर, माजलगाव, पाथरी, गंगाखेड, पेटुबरी, भैंसा, हिमायतनगर, उमरखेड या भागात तुफान पाऊस 100% बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस पुन्हा येणार आहे. असं समजू नका की आता पाऊस गेलेला आहे, आता पाऊस काय यायचा नाही. मात्र खूप मोठा भयानक बदल होऊन पावसाची व्याप्ती तीव्रता आता 100% वाढत जाणार असून भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे जेवढं होईल तेवढं सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क पण राहत चालायचं आहे. कारण की सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरेल. असे मोठे पाऊस आपल्याला राज्यात पहिल्यांदाच बघायला मिळत आहेत. खूप वर्षानंतर काहींचा असा अनुभव आहे की आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये असा पाऊस आम्ही बघितला नाही असं स्वतः. कारण की काही ठिकाणी बीड जिल्ह्यात बोरवेलला पाणी ऑटोमॅटिक वरी वाहत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. एकदम प्रेशरने पाणी बोरवेल मधून ऑटोमॅटिक वरी येत चाललेला आहे. म्हणजे बघू शकता किती मोठा पाऊस झालेला आहे. बोरवेल मधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे प्रकार व पाणी काही कमी स्वरूपाचं नाही, अधिक स्वरूपाचं बोरवेल मधून पाणी निघत असल्याचा प्रकार केज तालुक्यात, इकडे गेवराई तालुक्यामध्ये, धारूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी बघायला मिळालेला आहे. असे मोठे तुफान पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटलेला आहे. मात्र कामापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नुकसान देखील झालेला आहे. एक भयाचा आता येत्या 2 तासात बीड जिल्ह्याला पण असून याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचं वातावरण दाखल होणार आहे. शहादाबादच्या भागात देखील तुफान पाऊस येणार आहे. बीड, सोलापूर, कोल्हापूरचे भाग असेल, लातूर, निलंगा साईड, धाराशिवचा भाग असेल, याही ठिकाणी 2 तासामध्ये वातावरणात खूप चेंजेस होणार असून मोठे पाऊस बघायला मिळतील. 2 तासात तुफान पाऊस उदगीर साईड पासून सुरू होईल. तिकडे बघा उदगीर, देगलूर, लातूर, पेठ, केज, परळी, बार्शी, तुळजापूर, करमाळा, जामखेड, बीडचा भाग असेल, याही ठिकाणी प्रचंड वेगवान गतीने आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. 100% अतिवृष्टीसारखी शक्यता आहे. तर चला एक मोठं भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण जे सध्या 150 ते 200 किलोमीटर अंतरावर एक मोठा पट्टा बघायला मिळत आहे. तो पट्टा आता काही जिल्ह्यामध्ये 3च तासात दाखल होणार आहे व ज्याही जिल्ह्यात तो पाऊस दाखल होईल त्या ठिकाणी अतिवृष्टी ही 100% होणार आहे. मग त्याआधीच तुम्हाला अंदाज देतो की कोणत्या भागाकडे तो पावसाळी वातावरण सरकत आहे, यामध्ये कोणते जिल्हे असू शकतात. आता त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण बघूयात.
तर इकडे बघा आता तसेच इकडे अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी वातावरण आहे, कुठे अतिमुसळधार तर कुठे मध्यम ते कुठे जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय झालेलं आहे। मात्र एक मोठं पावसाळी वातावरण आता 4 जिल्ह्याकडे सरकत आहे, 1 ते 1.5 तासात दाखल होईल। यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर इकडे बघा पहिला जिल्हा नाशिक आहे। नाशिक जिल्ह्यात एक सर्वाधिक पाऊस बघायला मिळणार असून नाशिक जिल्ह्यात आता सतर्क हा नाशिक जो जिल्हा आहे या ठिकाणी तुफान पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। नाशिक जिल्ह्यात पुढच्या काही तासात भयानक पावसाचं आगमन होत आहे, त्यामुळे सतर्क राहा। अतिवृष्टीसारखा पाऊस 2 तासात दाखल होणार आहे। त्यानंतर जळगाव धुळेचा भाग असेल या ठिकाणी देखील अतिवृष्टीची शक्यता असून 100% इकडे बघा अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल। यामध्ये पारोळा असेल, धुळे असेल याही ठिकाणी तुफान पाऊस राहील। इकडे उत्तर साईडचा भाग असेल, नावेरीचा भाग असेल, अमळनेरचा भाग असेल, त्यानंतर इकडे देवीचा भाग असेल याही ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे। पानगाव, डोमकणी, साक्री या भागामध्ये कोकासेचा भाग असेल याही ठिकाणी नवापूर उत्तर साईड, मध्यम ते जोरदार तर मुसळधार पावसाचं 100% आगमन होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबार साईड ते शिरपूर, जळगाव ते उत्तर साईडच्या भागापर्यंत सर्वत्र अति भयानक पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे। तुफान पावसाचा अंदाज असून शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहत चालायचं आहे। अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या। तुफान मोठं पावसाचं संकट बघायला मिळत आहे। भयानक स्वरूपाची अतिवृष्टी काही ठिकाणी पाहायला मिळत असून अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये दिसून येत आहे। त्यानंतर इकडे बघा पुढचे काही जिल्हे आहेत की त्या ठिकाणी 2 तासात मोठा धोक्याचा इशारा असून नदी नाल्यांचं पाणी पातळीचं वाढ जे आहे ती वातावरण आता अधिक वाढणार आहे। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। एक नवीन मोठे पावसाचे ढग आपल्याला काही जिल्ह्याकडे सरकतानाचं बघायला मिळणार असून त्यामुळे अतिमुसळधाराची शक्यता आहे। यामध्ये धुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात भयंकर स्वरूपाचा पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो, त्यामुळे सतर्क राहा। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये या पावसाचं आगमन होणार आहे। प्रचंड धो पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्रता देखील या पावसाची अधिक राहणार आहे। तर चला तुफान पावसाचं आगमन कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे? मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र पुन्हा एकदा हाय अलर्ट वरती आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर चला आता त्या जिल्ह्यांचा अंदाज बघूयात। तर इकडे बघा आता मोठा बदल झालेला असून अति भयानक स्वरूपाची परिस्थिती बघायला मिळणार आहे। यामध्ये सोलापूर जिल्हा 2 तासात तुफान पाऊस बघायला मिळेल। नदी नाल्यांना भयानक पाणी वाईल असा पाऊस सोलापूर जिल्ह्यात होणार आहे। 100% अतिवृष्टीसारखी परिस्थिती काही भागात निर्माण पण होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहा। दुसरा जिल्हा कोल्हापूर जिल्हा याही ठिकाणी मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस, पंढरपूरच्या भागात मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाचं आगमन होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार पावसाचं आगमन पाहायला मिळणार आहे। सतर्क राहा, विजांचा धोका अधिक आहे। तुफान स्वरूपात पाऊस बघायला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी पण घ्यायची आहे। मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये आता दाखल झालेलं आहे। त्यानंतर नांदेड, लातूर जिल्हा असेल, अहमदपूर, परळी, केज, अंबेजोगाईचा भाग असेल 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता ठिकाणी बघू शकता। उत्तर साईडला देखील मोठे ढग तुम्हाला दिसत असतील, त्यामुळे आता अतिवृष्टीसारखा पाऊस राज्याच्या दिशेने येत चाललेला आहे। तर चला आता 3 तास महत्त्वाचे ठरणार असून नदी नाले वाहणाऱ्या पावसाचे जिल्हे कोणते आहेत व कुठे तुफान पाऊस आता सध्या सुरू होत आहे त्यांची नावे बघूयात। तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये इकडे नागपूरचा भाग असेल, नागपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस। गोंदिया, गडचिरोलीच्या भागात अलर्ट आहे, ज्या ठिकाणी मध्यम पाऊस राहील, काही ठिकाणी उघडीप राहू शकते। त्यानंतर चंद्रपूर, भद्रावती, मोहोलचा भाग असेल, पांढरकवाडाचा भाग असेल, या भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस राहील, मात्र 100% राहणार आहेच। डिग्रस, पुसदकाप, किनवट, आदिलाबाद, पेटेगावचा भाग, उमरखेड, हिंगोली साईडचे भाग दो ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागामध्ये तुफान पावसाचं आगमन होणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजांचा धोका देखील अधिक राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाची अतिवृष्टी काही भागात बघायला मिळू शकते, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। त्यानंतर इकडे काप, डिग्रजचे भाग असतील, याही ठिकाणी मोठा पाऊस बघायला मिळणार असून 2 तासामध्ये अति भयंकर पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच इकडे चिखलीचा भाग असेल, देऊळगाव राज्य असा भाग असेल, याही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पाऊस किती दिवस राहणार आहे व पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यातून आता उघडणार आहे ते देखील आता आपण अंदाज बघूयात।
तर इकडे बघा आता एकंदरीत विचार जर केला तर वाशिम मेहकर रिसोडच्या भागात भयानक अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता 100%, देऊळगाव राजा 100% जोरदार ते मुसळधार पाऊस होणारच आहे. ही देखील गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. मध्यम ते मुसळधार पावसाचं आगमन बहुतांश भागामध्ये आपला धुमाकूळ माजवणारा असून धुमाकूळ स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. मेहकर लोणारचे रिसोडचे भाग असतील, हिंगोली उत्तर साईड, पश्चिम साईडचे सर्व भाग असतील, या भागात देखील आता तुफान पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह असल्यामुळे सतर्क राहा नागरिकांनो. विजांचा आपल्याला जास्त अंदाज पाहायला मिळत आहे. गोष्ट देखील लक्षात घ्यावी. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे लोणार, जालना, सिल्लोड, माहुरा, चिखलीचा भाग असेल, याही ठिकाणी मुसळधार ते अति भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती बघायला मिळेल. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावं. तसेच आता कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस सरकणार आहे, अजून कोणत्या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो, सर्व काय अंदाज येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील बघायला मिळतील. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.